विद्यार्थ्यांना आरक्षणाचा खरा लाभ मिळतच नाही असं दिसून येते. अजून खूप गंभीर प्रश्न आहे की आपल्या सातपुडा भागामध्ये म्हणजे भारत स्वतंत्र होऊन कितीतरी वर्ष झाली, पण अजून जो आदिवासी आहे अतिशय मागास जीवन जगत आहे. आपण जर डोंगराळ भागात गेलो ना सातपुड्यात, तर लोकांना त्या ठिकाणी पाण्यासाठी 5-5, 6-6 किलोमीटर त्या ठिकाणी लांब जावं लागतं. त्याचबरोबर एखादी समजा आरोग्याची एखादी समस्या निर्माण झाली, आता मग मागे बघा आपल्या पिंपळखुर्द परळीमध्ये आपली एक बहीण त्या ठिकाणी मुलगीला घेऊन येताना अँब्युलन्स बंद पडली आणि तिने आपलं प्राण गमावले. आणि मध्ये सुद्धा काठी या ठिकाणी एक घटना घडली होती की सर्पदंशाने आपली एक बहीण त्या ठिकाणी तिचं निधन झालं. त्याचबरोबर अजून सुद्धा बांबुलेंची अवस्था आहे अजून कितीतरी वर्ष झाली 12 वर्ष. मग याला कोण जबाबदार आहे की आरोग्य व्यवस्था काय आहे, एकदम काय करावं, समाजाने काय करायला पाहिजे? बघा काय होते की ही बांबुलन्स हा. म्हणजे बांबूच्या झोडीतनं हा. पेशंटला वाहून नेणं हा, ही व्यवस्था भारतात कुठंच नाही. कुठे ती नाही. फक्त आहे ना आदिवासी भागात आहे, आणि आदिवासी भागात पण फक्त आपल्या नंदुरबार जिल्ह्यात आहे असं दिसून येईल. हा. तर अशा वेळी आहे नाही का आदिवासींच्या नावानं नंदुरबार जिल्ह्याला जिल्हा नियोजनासाठी आणि इतर सर्व कामांसाठी आहे ना जो सगळा निधी येतो तो एक तर आहे नाही का केंद्रीय आहे नाही का आदिवासी विकास विभागाचा किंवा महाराष्ट्रातल्या आदिवासी विकास विभागाचाच येतो, आणि तो आदिवासी जिल्हा म्हणून येतो. पण त्याचा खर्च कुठं होतो माहितीये? तो कुठंतरी आहे नाही का प्रकाशासारखे आहे नाही का जी काही तीर्थस्थळ आहे तिथं होतो, किंवा कुठंतरी आहे नाही का ठेकेदार तेच रोड 10 वेळा बनवून हे करण्यात होतं, आणि मूलभूत सोयी सुविधा ज्या पहाडी भागात आहे नाही का डोंगराळ भागात दिल्या जातात तिथं काही होत नाही. अशा वेळी मग हे सगळे पाहता आहे नाही का इथली जी काही ॲम्ब्युलन्सवर चाललेली व्यवस्था आहे ती अजून पण चालेल, कारण आपल्याला कोणाचंच लक्ष नाही. एखादा कोण व्यक्ती मेला तर तोपर्यंत आपण 5-10 दिवस बोलतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण विसरून जातो, अशी ती परिस्थिती आहे. त्यामुळं मला नाही वाटत की याच्यात खूप आहे नाही का लक्षणीय सुधारणा होईल. जोपर्यंत समाज या सगळ्या गोष्टीला आहे नाही का इथल्या पुढाऱ्यांना इथल्या प्रशासन व्यवस्थेला जाब विचारत नाही तोपर्यंत याच्यात काही लक्षणीय बदल होईल समाजाने निवडून दिला पाहिजे तेही आहे. आणि त्याचबरोबर जे अधिकारी आहेत आता आपल्या मौलगीत आहे नाही का अप्पर आहे नाही का तहसीलदाराचं कार्यालय इथं रेस्ट हाऊसला बनवून ठेवलेलं आहे. कधी बसतो अप्पर आहे नाही का तो फक्त आहे नाही का झेंडावंदन करायला येतो, आणि असे झेंडावंदन करायला कितीतरी दवाखाने आणि शाळा आपल्या आहे नाही का डोंगराळ भागात आजही अस्तित्वात आहे, जिथं शिक्षक फक्त झेंडावंदन करायला जातात. जे डॉक्टर आहेत ते काही ठिकाणी आहे नाही का झेंडावंदन करायला जातात आणि त्याची कुलूप आहे नाही का दिवसेंदिवस बंदच असतात. अशी परिस्थिती आहे. अजून एक